नमस्कार, मी प्रियंका जाधव. नवराष्ट्र नववार्ता या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. या विशेष कार्यक्रमामध्ये आपण अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेत असतो आणि आज आपल्यासोबत उपस्थित आहे विशेष मान्यवर सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष बबन कानकिरड सर. सर, तुमचं या विशेष कार्यक्रमामध्ये मी खूप खूप स्वागत करते. नमस्कार सर. आज 30 जानेवारी आहे. महात्मा गांधीजी यांची पुण्यतिथी आहे. तर त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी तुम्ही काय सांगाल? आपल्या भारताच्या स्वातंत्र्याचे निर्माते, प्रणेते आणि ज्यांनी अवघ्या जगाला अहिंसेचा संदेश दिला असे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी. या पुण्यतिथीच्या निमित्ताने मी सर्व भारतवासियांना एकच सांगेल की ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि इंग्रजांच्या राजवटीपुढे ज्यांचा सूर्यास्त कधीच होत नव्हता, त्या राजवटीचा, अशा राजवटीपुढे आपल्या भारतीयांचा टिकाव लागला नसता. म्हणून तत्कालीन परिस्थितीत भारतीय लोकांचं जनमत संग्रह करून आणि भारतीय लोकांच्या सहभागातून अहिंसक मार्गाने आणि सर्व लोकांचा सहभाग घेऊन गांधीजींनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि अवघ्या जगांनी त्याला मान्यता दिली. म्हणून गांधीजींना आज अहिंसेचे पुजारी म्हणून जगमान्यता मिळालेली आहे. गांधीजींची जयंती सर्व जगभर अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते. तर आपणही पुण्यतिथीच्या निमित्ताने गांधीजींनी आपल्या देशाला जो अहिंसक मार्गाचा विचार दिला, सत्य, अहिंसा, अस्तेय, हे जे गांधीजींनी आपल्याला विचार दिले, या विचाराला पुढे नेण्याची आज गरज आहे. म्हणून गांधीजींच्या विचारांचा वसा पुढे चालवण्यासाठी सर्वोदय मंडळ अवघ्या भारतभर कार्यरत आहे. गांधीजीचे विचार पुढे नेण्यासाठी तुम्ही कोणते उपक्रम राबविता? गांधीजींच्या विचारांना आज पुढे नेण्यासाठी अकोला जिल्हा सर्वोदय मंडळ नवीन पिढीमध्ये हा विचार रुजला पाहिजे म्हणून नवीन पिढीला खादीची ओळख करून देणे, नंतर सुतकताई करणे, गांधीजींचं सफाई हा गांधीजींचा तर मंत्रच होता. तर आपल्याला माहीत आहे कुठेही कार्यक्रम असला तर आपण साफसफाईचा मंत्र तो काही आपण सोडलेला नाही. तो तरुण पिढीमध्ये जास्तीत जास्त कसा रुजवता येईल म्हणून विविधतेत एकतेसाठी गांधीजींनी जो आम्हाला विचार दिलेत, गांधीजींनी जे मार्ग सांगितले, जसं गांधीजींनी हिंदीचा स्वीकार केला, कारण अवघ्या जगाला जर अवघ्या भारताला जर एकसंघ ठेवायचं असेल तर कुठली तरी एक भाषा पाहिजे. म्हणून गांधीजींनी हिंदी भाषेला राष्ट्रभाषा दर्जा देऊन राष्ट्रभाषा लोकांमध्ये कसं त्या माध्यमातून लोकांना एकत्र गुंफता येईल याचा प्रयत्न गांधीजींनी केला. सध्या तरुण पिढीमध्ये गांधीजी विचाराबद्दल नकारात्मक दिसून येते का? नाही, असं म्हणता येणार नाही नकारात्मक दिसून येतं. काय आहे, तरुणांपुढे जो कार्यक्रम ठेवला जातो त्यांच्यामध्ये जे विष पेरले जाते, गांधींच्या विषयी विकृत विचार तरुण पिढीमध्ये पेरवण्याची काम काही यंत्रणा करत आहेत, काही संघटना करत असतील किंवा काही लोक करत असतील, तर त्यामुळे आपल्याला कदाचित वाटत असेल गांधीजींच्या विरुद्ध अशा प्रकारचे कट कारस्थान रचण्यात, परंतु गांधी विचार अजरामर आहे. आमच्या देशामध्ये सर्व जाती धर्माचे, पंथाचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. कितीतरी भाषा आपल्या देशात बोलल्या जातात. या सगळ्या भाषांना एकत्र बांधण्याचं काम हिंदी राष्ट्रभाषा करते आणि या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र ठेवण्याचं काम आंतरभारती करते. आपल्या देशाचं वैशिष्ट्य होतं की आपल्या देशामध्ये अनेक भाषा बोलणारे लोक, अनेक जातीचे लोक, अनेक धर्माचे लोक हे एकत्र गुण्यागोविंदाने नांदत होते. परंतु आता अशी परिस्थिती झालेली आहे की विशिष्ट धर्माच्या विषयी माझ्या मनामध्ये कलुषित भावना निर्माण करण्याचा प्रयत्न काही संघटना करत आहेत. घराच्या बाहेर पडल्यानंतर काही लोकांना, काही धर्माच्या लोकांना असुरक्षित वाटायला लागते आहे. हे वाटायला नको, कारण आमच्या देशाने संविधान दिलं. या संविधानाने आम्हाला, ज्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला आपलं मूलभूत अधिकार दिले, त्यांचे हक्क आणि अधिकार हे अबाधित राहिले पाहिजे आणि अबाधित राहण्याचं काम महात्मा गांधीजींचा विचार करतो. मजबुरी का नाम महात्मा गांधी असं म्हटलं जाते, परंतु मजबूती का नाम महात्मा गांधी असं विचार सांगणारे गुरुजी यांनी आजही गांधीजीचा वारसा पुढे नेत आहे. अकोल्याहून प्रियंका जाधव, नवराष्ट्रसाठी.